की भगवंता तू माझी आई आणि मी तुझं लेकरू. भक्ताचं आणि भगवंताचं नातं फक्त स्वामी आणि नोकर किंवा मालक आणि नोकर, भगवंत आणि भक्त इथपर्यंत सीमित न ठेवता आई आणि लेकराचं झालं. मग ते नातं इतकं जवळ पोहोचलं की भगवंत म्हणतात माझा आणि माझ्या भक्ताचा संबंध सनातन संबंध आहे. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनः मनःषष्ठाणि इंद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातन. प्रस्थापित संबंध आहे, जन्मजात संबंध आहे आणि तिसरा संबंध आहे सनातन संबंध. जन्मजात संबंध जन्माला आलेलं नातं, रक्ताची नाती आपण म्हणतो, पण त्याच्यामध्ये काही वितुष्ट आलं तर सख्खा भाऊ, आजचा सख्खा भाऊ उद्याचा कट्टर शत्रू होतो. विधभर जमिनीच्या तुकड्यासाठी आज समाजात आपण पाहतोय भाऊच भावाला मारतो. आजचा मित्र, प्रस्थापित नातं, निर्माण केलेलं नातं, मानलेला भाऊ, मानलेला मित्र, मानलेला नाही का, मानलेली नाती असतात. मग त्या मानलेल्या नात्यांमध्ये सुद्धा मतभेद झाले की ते नातं संपू शकतं. पण तिसरं नातं असं आहे, भगवंतांनी त्याला सनातन म्हटलंय, आणि तो संबंध असा आहे की तो जीवाचा आणि शिवाचा आहे, तो कधीच तुटू शकत नाही. भगवंत म्हणाले ही सगळी सृष्टी मी निर्माण केली, या सृष्टीमध्ये मी भरून उरलो. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. एकही अशी वस्तू नाही की जिथं भगवंत नाही. सर्व सृष्टीमध्ये, चराचर सृष्टीमध्ये प्रत्येक घटाघटात, कणाकणात भरून उरला. जीवसृष्टी निर्माण केली तुम्हाला मला त्यांनी निर्माण केलं. पायाच्या डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत अव्यंग शरीर दिलं, नाही का, उत्तम जीवन दिलं. एकाचं जीवन दुसऱ्यापासून वेगळं आहे, फरक आहे. एकाच्या आयुष्यामध्ये सुखाचा प्रचंड भरमसाठ अनुभव आहे आणि दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये दुःख आहे. मग आपण परमेश्वराकडे तक्रार करतो, काय रे देवा, नाही का, तुला आमचं बघवत नाही का, म्हणून देवावर खापर फोडतो. भगवंत म्हणले मी तुमच्या सुखातही नाही, दुःखातही नाही, मी तुमच्या पापातही नाही, पुण्यातही नाही, पण प्रारब्ध भोग भोगल्याशिवाय तुम्हाला जाताही येणार नाही. घटा घटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. एखाद्या घटामध्ये गायीचं पवित्र लोणी पडतं, दुसऱ्या घटामध्ये अग्निसंस्कारासाठी लागणारा अग्नी पडतो. प्रत्येकाचं आयुष्य नशीब वेगळं आहे, पण सगळ्यांना इथून जायचंय. भगवंत म्हणाले माझ्याशी एकरूप राहा, माझ्याशी अनुसंधान ठेवा. मी काय करेन, यदि वातादि दोषेण मद्भक्तां मां हि विस्मरेत अहं स्मरामि तं भक्तं ददामि च परां गतिं. मी त्याला परम गतीला पोहोचवतो. म्हणाले माझ्याशी एकरूप राहा, माझ्याशी अनुसंधान ठेवून राहा. पण आमची नेमकी अडचणीत आहे की आमचं अनुसंधान प्रपंचात आहे, आमचं अनुसंधान परमेश्वराकडे नाहीये, परमार्थाकडे नाही. मी बऱ्याचदा एक वाक्य उच्चार करते, अर्थाचा परमार्थ आम्हाला लवकर कळतो. ऐकताय ना सगळे, अर्थाचा परमार्थ लवकर कळतो, परमार्थाचा अर्थ कळायला वेळ लागतो आम्हाला, आहे की नाही. अखंड हा जीव धावतोय धावतोय धावतोय, पण समाधान नावाचं आयुष्यातलं सगळ्यात मोठं श्रीमंतीचं स्थान मनुष्याला न मिळाल्या कारणाने रोज दुःख आहे. रोजचे चेहरे बघण्यासारखे आहेत. अहो कपड्यांना इस्त्री असते इथपर्यंत ठीक आहे, माणसं चेहऱ्याला पण इस्त्री करून फिरायला लागली. कोणाच्या घेण्यात नाही, देण्यात नाही, नाहीच आमचा जगाशी काही संबंध. माझ्या ज्ञानोबरायांना विचारा, हे तो समस्त हि श्री वासुदेवो. कुणाला म्हटलं भक्त, ऐसा प्रतीती रसाचा वोतला भावो आणि भक्ता माझी रावो ज्ञानिया तोची. हे समस्त हि श्री वासुदेवो. वासुदेवम सर्वमिती, सगळीकडे भगवंत आहे. तुझ्या माझ्या हृदयात प्रत्येकाच्यात भगवंत आहे. अशी एकत्वाची दृष्टी निर्माण व्हावी, याकरता देवाशी जोडलं जाणं खूप महत्वाचं आहे, खूप महत्वाचं. मग कसं जोडायचं, कसं जोडलं जायचं. म्हणून म्हटलं आम्ही प्रपंचात फार सुंदर रमतो, प्रपंचाच्या बंधनामध्ये स्वतःला अडकून घेण्यात खूप आनंद वाटतो, पण परमार्थ नाही आवडत. कोई तनदुखी, कोई धनदुखी, कोई मन दुखी, कोई तन दुखी, कोई धन भी न रहत उदास, थोडे थोडे सब दुखी, सुखी कोण आहे, सुखी हरी के दास. मग सुख प्राप्त झालेल्या संतांना विचारावं की सांगा ना, तुमच्या आयुष्यामध्ये इतकी प्रतिकूलता असताना सुद्धा तुमच्याकडे बघितल्यानंतर आम्हाला शांत वाटतं. संत विश्रांतीची विश्रांती, दासबोध, संत तृप्तीची निजतृप्ती,
ना तरी भक्तीची फलश्रुती ते संत. विश्रांतीला सुद्धा ज्यांच्या जवळ जावं आणि विश्रांती घ्यावी असं वाटावं ते संत आहेत. म्हणून जनाबाई आई साहेब पांडुरंगाशी इतक्या सुंदर पद्धतीने जोडल्या गेल्या, इतका हक्क निर्माण झाला. आणि तो हक्क असा होता, त्या हक्काने भांडण सुद्धा करायची इच्छा झाली तरी सुद्धा चालत होतं. आता तुम्ही आम्ही देवाशी भांडू शकतो का? नाही. आपली ती ताकद नाही, आपला तो अधिकार नाही. पण जनाबाईंनी म्हणावं, अरे विट्या मुळ मायेच्या कारट्या, हे जनाबाईंनीच म्हणावं. कारण अधिकार होता. जसा माझा प्रपंच आहे तसा तू आहे आपण म्हणतो, मग आपण लबाड आहे. हा माझा तो माझा तो माझा, तसा देवा तू पण माझा, ही लबाडी आहे. पण मेरे तो गिरीधर गोपाल दुसरा न कोई, हे म्हणायला धाडस लागतं. आणि ते जनाबाईंकडं मीराबाईंकडं होतं. म्हणून मग भक्तीच्या एका अत्युच्च अवस्थेला पोहोचलेली ही सगळी संत मांदियाळी. जनाबाईंनी काय करावं? पांडुरंग परमात्म्याला हाक मारली की देव यायचा. जनी मांडते दळण नाम ओठी घोळते. मस्त जात्यावर बसावं. नामदेवांच्या 14 लोकांचं घरचं 14 लोकांचं दळण जनाबाईंनी दळावं सकाळी सकाळी पहाटे. पूर्वेच्या देवा तुझे सूर्यदेव नाव, उगवत्या सूर्यनारायणाला नमस्कार करावा आणि पहाटेच्या वेळी जात्यावर दळण दळायला बसावं. परवा माझ्या पुण्यातल्या एका मैत्रिणीने विचारलं, ते मुलगी होती लहान तिची, ती म्हणली ताई जात्यावर कसं बसायचं असतं? म्हटलं बाई जात्यावर नसतं बसायचं, त्याच्या शेजारी बसायचं, खुंट्याला हात लावायचा, गोड आवाजात खणखणीत ओवी म्हणायची. ती म्हटली माझ्याकडं मला ओवी येते पण माझ्याकडे जातं नाही. म्हटलं मिक्सरवर म्हण. जात्याचं काम आता मिक्सर करतोय, मिक्सर लावायचा, ओवी म्हणायला जातच पाहिजे असं काही नियम नाहीये. जातं कुठं तानपुऱ्यासारखं वाजत होतं. बहिणाबाई जात्याला काय म्हणायच्या माहितीये खानदेशातल्या? अरे घरोट वाण्या बामणाचं जात. त्या म्हणायच्या ज्याच्यातून येतं पीठ त्याला जातं म्हणू नये म्हणायच्या. अहो पीठ येतं ना, मग जातं कसं? आणि जनाबाई म्हटलं की जातं. जनाबाईंनी किती गोड पांडुरंगाला आळवावं. जनी मांडते दळण नाम ओठी घोळते, भारी जड हे जाते तुझे या विना. आणि पांडुरंग यायचा. पांडुरंगा सख्या येणार रे बाबा म्हणून हाक मारावी. आमचा प्रपंच आमच्या हातात काम असतं, पण काम करता करता इथं केल्याची किंमत नाही, खाल्ल्याची किंमत नाही, एकदा गिळा हे आमचं असतं बरं का. बरोबर ना? तुम्ही म्हणाल ताई महिला असून महिलांचीच टिंगल करता चेष्टा करता, असं नाहीये. पण बऱ्याचदा आमच्या महिला वर्गावर एक ठपका असतो. 4 बायका एकत्र जमल्या की सगळ्या तळवड्याचं वर्तमानपत्र तिथं जमतं, तिथं मिळतं. याचं काय झालं त्याचं काय झालं नाही का, ती तशीच तुला म्हणून सांगते, कुणाला सांगू नको असं म्हणून सगळ्या गावभर सांगतो. मग आम्ही चर्चा बदलूया आमच्या. आज माऊलींच्या किती ओव्या वाचल्या, आज तुकोबारांचे किती अभंग केले, आज हरिपाठ झाला का ग तुझा, असं म्हणू शकतो आपण. जनाबाईंचा काय अधिकार होता? पांडुरंग परमात्म्याने यावं. जने आलो हाक तुझी येता कानी, झोप उडाली गाबाई, कागदळतेस एकली माझी आविना. सख्या आलास का रे? दोघांनी दळण दळावं. जात पांडुरंगा आलास ना, हात तुझा लागला रे, जात झालं हलक हलक, दारी आलं अमृत पीक तुझी आदिठीन. भगवंत म्हणतात जने अगं माझ्याकडे येणारे सगळे व्यापारी आहेत, मी सुद्धा तसा एकटाच आहे ग. मलाही भूक लागली. कुठली भूक हो देवाला? भूक कुठली लागली? थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला. जने मीही होतो एकला, करमेना मुळी मला, आरसा मला गे दिधला तुझी आदिठीन. आणि दोघांचं दळण सुरू व्हायचं. किती आनंद. हृदयातच देवाला ठेवलं, हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. का? कारण अत्यंत सुंदर अशा वात्सल्याच्या नात्यानी भगवंताशी जनाबाई बांधल्या गेल्या. आणि ते बांधणं तुम्हाला मला कळावं याकरता दृष्टांताचा आधार घेऊन
तुम्हाला मला हा विषय समजून दिला पहिल्या चरणापासून उचवायला अनेक वर्षांची तपश्चर्या आहे. मी वर्षांची नाही म्हणेन, अनेक जन्माची म्हणेन. कारण देवाचं नाम मुखात यायला सहस्त्र जन्माची पुण्याही लागते. पूर्वजन्माचं काहीतरी संचित घेऊन आपण सगळे इथे येतो. आणि कलाकाराच्या माध्यमातून बाहेर आलेली कुठलीही कला ही इतकी स्वस्त सहज नसते बरं का. कितीतरी वर्ष त्याला प्रचंड मोठ्या मेहनतीने तपश्चर्येने तयार करावी लागते. त्यामुळे जेव्हा टाळ्या वाजवा असं मी म्हटलं की खणखणीत वाजवा भाऊ, वाजवावी टाळी, दाद द्यावी मनापासून. आणि दुसऱ्याचं कौतुक करायला अंतःकरण मोठं लागतं. आहे की नाही तळवाडे ग्रामस्थांचं. मग खणखणीत टाळी वाजवा. माझा महिला वर्ग बऱ्याचदा आम्ही संकोच करतो खूप, बरोबर आहे ना. तुकोबरायांचा अभंग आहे, संकोचोनी काय झाला असे लहान करी आपोषण ब्रह्मांडाचे. म्हणून जनाबाई आई साहेबांचा अभंग का घ्यावा असं वाटलं हो. काय अधिकार होता. त्यामुळे संकोच नाही, परमार्थात तर अजिबातच नाही, अजिबात नाही. पक्षी जाय दिगंतरा बाळकासी आणि चारा घार हिंडते आकाशी झाप घाली पिलापाशी. पक्षाचा दृष्टांत दिला, आकाशात संचार करणारा, मुक्त संचार करणारा पक्षी. घारीचा दृष्टांत दिला, एका वानराचा दृष्टांत दिला आणि आईचा दृष्टांत दिला. 4 दृष्टांत दिले तुकोबरायांनी, जनाबाई महाराजांनी, की आपला हा विषय आपल्याला समजावून सांगायला. का बरं दृष्टांत दिलं. दृष्टांताच्या माध्यमातून सिद्धांत पक्का होतो. हे शास्त्र. अलीकडे आमचं असं झालंय, आमचा सिद्धांताशी काही घेणं देणं नाही, आम्हाला दृष्टांत पाहिजेत. 2 तास भरपूर मनोरंजन झालं, भरपूर विनोद कथा मिळाल्या की आम्ही. पण कीर्तनामध्ये सिद्धांत महत्वाचा, दृष्टांताचं त्याला प्रयोजन आहे. फक्त सिद्धांत पक्का व्हावा याकरता दृष्टांत आहे. आणि या अभंगामध्ये जनाबाईंनी दृष्टांताची रेलचेल केली. 4 दृष्टांत पाठोपाठ दिले. पक्षी जाय दिगंतरा. एखादी पक्षिणी असते, आपल्या पिलांना चारा भरवते, दुरून कुठून तरी धान्याचा कण आणते आणि त्या पिल्लाच्या चोचीत भरवते. ज्ञानोबर आहे, निसर्गातला हा चमत्कार आपल्या लेखणीत ज्ञानेश्वरीत आम्हाला सांगतात. मग तीही जे जे करावे ते मजची पडले आघवे, जैसे अजात पक्षाचे जीवे पक्षिणी जीवे. खूप सुंदर दृष्टांत दिली. आपुली तहान भूक नेणे तान्हया निकेते माऊली सची करणे, तैसे अनुसरले जे मज प्राणे त्यांचे सर्व ही मी करी. लणे याची या बालका किरीटी गवसणी करुनी स्नेहाची दिठी, आणि खेळता पाठोपाठी माऊली धावे. आई धावते लेकराच्या मागे मागे. पक्षिणी पिलाला घास भरवण्याकरता जीव तडफडवते. कारण ते पिल्लू असतं, नुकतंच पंख फुटलेत, त्याला अजून पंख फुटायचे, डोळे उघडायचे, नुकतंच जन्माला आले. मग काय सुंदर सांगितलं. पक्षी जाय दिगंतरा, आकाशात संचार करतो ती पक्षिणी, पण आपल्या पिलाकडे तिचं लक्ष असतं आणि ती पिलासाठी चारा घेऊन येते, दाणा घेऊन येते. मला सांगा ना, निसर्गातला हा चमत्कार ज्यावेळी माऊली आम्हाला सांगतात, जनाबाई आईसाहेब आम्हाला सांगतात, त्यावेळी किती सुंदर दृष्टी असेल त्यांची. ती चिमणी किंवा ती एखादी सुगरण किंवा ती एखादी पक्षिणी आपल्या पिलाला दाणा भरवताना ती असं म्हणते का की तू माझ्या म्हातारपणची काठी आहे बरं का, हे सगळं आम्ही तुझ्यासाठी करतोय. आम्ही 10 वेळा म्हणतो ना आपली कर्तव्य करत असताना. आणि आम्ही कितीही केलं तरी पोरं केलं म्हणतात का, म्हणतात का सांगा. नाही. 25व्या वर्षी 16व्या वर्षी तुम्हाला उलटा प्रश्न असतो, काय केलं माझ्यासाठी. तुकोबरायांना विचारावं ना. महाराज म्हणाले, अरे आम्ही आमच्या 8 पिढ्यांची वाडवडिलांची परंपरा आणि पिढी किंवा तो आशीर्वाद घेऊन इथे जन्माला आलो. आमच्या वाडवडिलांनी आमच्यासाठी संपत्तीचा सातबारा नाही ठेवला, पण आमच्यासाठी आमच्या वाडवडिलांनी परमार्थाचा सातबारा ठेवला. माझ्या वडिलांची मिराशिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. मिरास हा शब्द संपत्ती, ॲसेट या शब्दाने वापरलाय. मग हे आम्हाला आमच्या वाडवडिलांनी दिलं. आमची लेकरं 25शीत आल्यानंतर आम्हाला विचारणार तुम्ही आमच्यासाठी काय केलं. कितीही करा. रक्ताचं काय करतो आपण, हाडाची काढ करतो, आणि जीवाचं सगळं तुम्हाला माहितीये माझं, नाही का. एवढं सगळं केलं तरी केलं कुणी म्हणतं का, नाही म्हणत. तोटचं लेकरू सुद्धा म्हणत नाही म्हणत. आस्था कमी झाली, संवेदना कमी झाल्या. अहो माणसातला माणूस दिसायला वेळ लागेल, दगडातला देव आम्हाला दिसेना. माणसातला देव कधी दिसायचा आम्हाला.
नात्यातलं प्रेम, आर्द्रता, स्नेह, संवेदना, नात्याची कदर कधी आम्हाला कळायची? म्हणून संत वाङ्मयाकडे जायचं, संत वाङ्मयाकडे जायचं. शुद्ध प्रेमच आम्हाला निर्माण होणार आहे, शुद्ध प्रेमच आम्हाला तिथून प्राप्त होणार आहे. ती पक्षिणी त्या पिलाला दाणा भरवते. तिला माहिती असतं की हे कार्ट उद्या उडून जाणार आहे, नाही का, स्वतःचा आकाश निर्माण करणार आहे. पण त्यांनी स्वतःचा आकाश निर्माण केल्यानंतर त्या आईच्या डोळ्यात जे साठतं आनंदाचं आभाळ असतं, आणि माऊली त्याला साक्षात्कारच म्हणतात. निसर्गातला चमत्कार आम्हाला बहिणाबाईंनी सांगितला. अरे खोप्या मंदी खोपा सुगरणीचा चांगला, अरे खोप्या मंदी खोपा सुगरणीचा चांगला, देखा पेलासाठी तिनं झोका झाडाने टांगला, देखा पेलासाठी तिनं झोका झाडाने टांगला. खोपा इनला इनला, खोपा इनला इनला, जसा झुलला मंगला. काय वर्णन आहे! खानदेशातले कवयित्री बहिणाबाई, अत्यंत सुंदर काव्य. काय करते ती सुगरण? खोपा इनला इनला, जसा झुलला मंगला, पाखराची कारागिरी जरा देख रे मानसा, देखा पिलासाठी तिनं झोका झाडाने टांगला, देखा पिलासाठी तिनं झोका झाडाने टांगला. तिची इवलिशीच चोच, काय असतं त्या चिमणीकडं, काय असतं त्या पक्षिणीकडं? समाज माणसाला किती सुंदर प्रश्न विचारला बहिणाबाईंनी. ऐका, आज आम्हाला सगळं मिळतं, सगळं प्राप्त होतं, ते बॅकग्राऊंड म्युझिक. सिरियल आवडते ना लोकांना अलीकडे बघायला. तिची इवलिशीच चोच, आमच्याकडे सगळं आहे, सगळं आहे. आणि तरी कमावता कमावता हाव संपत नाही. यंदा घर बांधलं तरी 4 गज वरती आम्ही शिल्लक ठेवतो, पुढं मागं चढवू म्हणून. गुंठ्यावर थांबत नाही, एकर वाढायचे असतात आम्हाला. पहिला पै गाठी मारून सगळं सेव्हिंग तिकडं वाढ झाली पाहिजे, पण अध्यात्म वाढावं असं फार कमी जणांना वाटतं. काय म्हणाल्या? तिची इवलिशीच चोच, तिची इवलिशीच चोच, तेच दात तेच ओठ. माणसा, काय सुंदर प्रश्न विचारला. तिची इवलिशीच चोच, तेच दात तेच ओठ, तुला दिलं रे देवानी 2 हात 10 बोट. अरे खोप्या मंदी खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तिनं झोका झाडाने टांगला. आईची काही अपेक्षा नाही लेकराकडून, बरं का, काही अपेक्षा नाही. जनाबाई सांगतात, ती आई, ती पक्षिणी जशी आपल्या लेकरासाठी फक्त चारा आणून देते, आणून देते. आम्ही म्हणतो ना, आमच्या लेकरांना सगळं मिळालं पाहिजे जे आम्हाला नाही मिळालं ते. आमच्या काळात आम्ही अनेक प्रतिकूलता झेलल्या. आम्हाला कधी एवढ्या लहान वयात बाईक मिळाली नाही, पण माझ्या लेकराला मिळाली पाहिजे म्हणून पोटाला चिमटा घालून एखादा बाप आपल्या लेकरासाठी अल्प वयातच त्याला बाईक घेऊन देईल, त्याला मोबाईल घेऊन देईल. सगळी सुख आम्ही त्यांच्या पायाशी देतो. पण खरं काय द्यायचं असतो? तो स्नेह जर जुळायचा असेल ना, स्वामी विवेकानंदांनी आपल्या वडिलांना विचारलं होतं, आईला विचारलं होतं, तुम्ही माझ्यासाठी काय केलं सांगा. त्यावेळी भुवनेश्वरी माता आईचं नाव होतं. सांगितलं, नरेंद्रा, आम्ही तुझ्यासाठी काय केलंय या प्रश्नाचं उत्तर जर मिळायचं असेल ना, तर आपल्या घरात मोठा आरसा आहे कपाटाचा, त्याच्या समोर जाऊन उभा राहा, तुला प्रश्नाचं उत्तर मिळेल आम्ही तुझ्यासाठी काय केलंय. नरेंद्र 16 वर्षाचं वय होतं विवेकानंदांचं. आरशासमोर जाऊन उभे राहिले, डोळ्यातनं टचकन पाणी आलं आणि म्हणाले, मिळालं मला उत्तर. कारण एवढा प्रचंड सशक्त बलदंड देह, आरोग्य संपन्न शरीरयष्टी, देखणं रूप, स्वतःच्या कर्तृत्व शक्तीवर पूर्ण विश्वास, यापेक्षा आई वडिलांनी काय ठेवायचं असतं मागे सांगा. आज आम्ही सगळं करून ठेवतो, सगळं, आणि कशाचीच किंमत राहत नाही. मग कशाची किंमत राहत नाही? मग ही सगळी किंमत राहावी, तो बंध नात्याचा स्नेह अधिक जुळून यावा, याकरता या उदाहरणांकडे आम्हाला बघावं लागेल. आणि भगवंताशी सुद्धा आम्ही असंच जुळलं जावं, ही अपेक्षा जनाबाई महाराजांची आहे. म्हणून हा दृष्टांत दिला. पक्षी जाय दिगंतरा, बाळ कासी आणि चारा,
घार हिंडते आकाशी. आईचं बाळावरती किती प्रेम असावं, किती प्रेम असावं, काय अपेक्षा काय आहे सांगा ना. बरं ती कलियुगात म्हणजे आत्ताची आई असू दे नाही तर पुराण काळातली आई असू दे, 350 वर्षापूर्वी 400 वर्षापूर्वी एक आई पाहिली महाराष्ट्राने. गडाचे सगळे दरवाजे बंद झालेले असताना आपलं लेकरू पाळण्यात झोपलंय आणि मला कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या बाळापर्यंत पोहोचायचे. हा एक हृदयामधला धागा होता, प्रेमाचा, स्नेहाचा. कशाची पर्वा नाही केली. रात्रीच्या अंधकारात गडाचा दरवाजा बंद झाल्यानंतर सुद्धा पश्चिम कडा उतरते आणि बाळापर्यंत जाऊन पोहोचते. हिरकणी तिचं नाव. छत्रपती शिवाजी महाराज तिचं मातृत्व पाहतात आणि त्या गडालाच, त्या कड्यालाच हिरकणी कडा नाव देऊन देतात. त्या बुरुजाला हिरकणी बुरुज नाव देतात. हा इतिहास आहे या भूमीचा. एखादी आई, श्यामची आई या भूमीत जन्माला येते. आता श्यामच्या आईचं पुस्तक आणि त्या पुस्तकाचं मुखपृष्ठ सुद्धा बघायला मिळत नाही. म्हणून मी माझ्या भावंडांना नेहमी सांगते, वाचा काहीतरी जरा. परवा एक जण म्हणाला, ताई वाचतो आम्ही व्हॉट्सअपवरचे मेसेज. ते पण एक विद्यापीठ आहे सध्या व्हॉट्सअप नावाचं. पण पुस्तक हातात घेणं आणि ते वाचणं, त्यामध्ये साने गुरुजींचं पुस्तक आहे श्यामची आई. काय सांगते होती साने गुरुजी म्हणतात, आंघोळ करून मोरीतनं स्नानगृहातनं ज्यावेळी बाहेर यायचो त्यावेळी आईला सांगितलं, आई माझ्या पायाला माती लागेल, तुझा पदर पसर, मी त्याच्यावर पाय देतो आणि मग घरात जातो. आईनं बाळाचं तेवढं ऐकावं आणि आईनं सांगावं, लेकरा पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस ना, तशी आयुष्यभर मनाला घाण लागू नये म्हणून जप माझ्या राजा. खूप मोठं मुलाच्या बाबतीमध्ये दिव्य स्वप्न बघणाऱ्या माता या देशामध्ये, या भूमीमध्ये होऊन गेल्यात. परमेश्वराशी सानिध्य करायचं असेल तर आम्हाला भगवंताशी कुठल्या नात्याने जोडलं गेलं पाहिजे. भक्ताचं आणि भगवंताचं नातं अतूट असलं पाहिजे. आणि ते कशा पद्धतीचं, मग भगवंत किती सांभाळ करतो आपला. लळे याची या बालका किरीटी. आई आपल्या लेकराकडं असं अतिशय सुंदर पद्धतीने लक्ष ठेवते. 1.5-2 वर्षाचं बाळ असतं बघा, चालत असतं, नुसतं चालत असतं, अजून त्याचे पाय जमिनीवर स्थिर होत नाहीत, ते धडपडतं, ठेचकाळतं, त्याला खरचटतं, त्याला लागतं. मग त्याला लागू नये म्हणून एखादी लेकरवाळी बघा आई काय करते, डोळ्यात तेल घालून त्याच्याकडे लक्ष ठेवते. कशाचं भान नसतं तिला. ती आई जशी त्या बाळाचा सांभाळ करते तसं भगवद्गीतेमध्ये भगवंत म्हणतात, ज्ञानेश्वरीत माझी ज्ञानोबाराई माऊली सांगते, मी माझ्या बाळाचा सांभाळ करतो. म्हणजे हे देवानी दिलेलं आश्वासन आहे. का आई आणि लेकराचंच नातं, का आई आणि मुलाचंच उदाहरण प्रत्येक वेळी द्यावंसं वाटलं. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविण प्रीती. कुठल्याही पद्धतीचा वैयक्तिक स्वार्थ न ठेवता माता जीव ओवाळून टाकते आपल्या लेकरावरती, जीव ओवाळून. म्हणून तिचे ऋण कधी फेडता येत नाही, हे सगळं आपल्याला माहिती आहे. मी नव्याने सांगते, अशातला भाग नाहीये. पण या जगामध्ये जर प्रगती कोणी केली असेल, जगामध्ये नाव जर कुणी कमावलं असेल ना, तर ते आई वेड्या महापुरुषांनी. ज्यांनी आईवर प्रेम केलं ती माणसं मोठी झाली. ज्यांनी मातेची महती समजून घेतली ती माणसं मोठी झाली या जगाच्या पाठीवरती, बरं का. त्यामुळं मग आकाशात हिंडणाऱ्या घारीचा दृष्टांत देतात अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये. जनाबाई, घार हिंडते आकाशी, चित्त तिचे पिलापाशी. घार हिंडते आकाशी, झाप घाली पिलापाशी. झाप शब्द वापरला जनाबाईंनी. बघा ना किती एकेका शब्दाचं प्रयोजन, एक एक दृष्टांत, एक एक उदाहरण काय अर्थाने वापरलं असेल. संत वाङ्मय इतकं सहज नाही, सोपं नाहीये. पण संत वाङ्मयाचा स्पर्श जर आयुष्याला झाला ना, तर आपल्या आयुष्यासारखं सुंदर आयुष्य नाही. मी बऱ्याचदा असं सांगते की आज आपण खूप फ्रस्ट्रेशन मध्ये आहे ना, सगळे टेन्शन मध्ये आहे ना, आहे का? बघा बरं एकमेकांच्या चेहऱ्याकडं. सगळे त्रासलेले, सगळे त्रासलेले. प्रत्येकाला असं वाटतं माझंच बिघडलंय सगळं, सगळं जग सुखी आहे, पण मी सोडून सगळं जग सुखी आहे. समर्थांना प्रश्न विचारावा लागला, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुझी शोधून पाहे. विचारा म्हणाले, कोण सुखी आहे? कोणीच नाही. प्रत्येक जण एकमेकाला विचारतो, बरं आहे का, बरं आहे का, बरं आहे का. पुढचं माणूस उत्तर देतं, बरंच म्हणायचं, चाललंय आपलं ढकलत. विचारणाऱ्याला फार बरं वाटतं, म्हणजे आपलंच बिघडलंय असं नाही. सगळ्यांचं बिघडलेलं आहे, सगळे सध्या दुःखी आहेत, त्रस्त आहेत, संत्रस्त आहेत. आणि मग वर्कशॉप, आजची नवीन पिढी, ऑनलाईन माध्यम. मी परवाही म्हणाले की प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, स्क्रोलिंग चालू आहे दिवस रात्र. परवा कुठेतरी ऐकलं, म्हणले आमच्या तरुण मंडळींचा मोबाईल सकाळी चार्जिंगला लागतो. विठ्ठल पटकन कळलं तर कळलं, नाही तर जाऊ सोडून द्यायचं. काही माणसं लाखात एक असतात, काहींकडे लाखो असतात.
काही माणसं काहींकडे लाखो असतात, काहींकडे लाखो असतात, कारण काही माणसं लाखात एक असतात. लाखात एक आपल्याला व्हायचंय बरं का. आपल्याकडे लाखो असो वा नसो, पण आपल्याला लाखात एक होता आलं पाहिजे. देवाचं आवडतं होता आलं पाहिजे. आणि देवाची कृपा छत्रछाया जर आपल्यावर असेल ना, तर जगात कुणीच आपलं काही वाकडं करू शकत नाही. मी हात जोडून सांगते, अंतःकरण शुद्ध नीतियुक्त आचरण जर असेल ना, तर माझ्यावर विश्वास ठेवा, परमेश्वर काटा सुद्धा टोचून न देण्याची जबाबदारी घेतो. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, 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 काहीच साकडे पडू नये, काहीच साखरे पडू नये, काहीच साखरे पडू नये. हे सगळे देव राखिते या मारी को, देव राखिते या मारी को, ओ देव राखते देव राखते परमेश्वराने. बघा ना, ही सगळी दृष्टांत म्हणजे फक्त ऍक्शन नाही, ती खरं तर भगवंताच्या ज्या वृत्तीने आपण भगवंताशी जोडले गेलो पाहिजे त्या वृत्तीचं दर्शन आहे. ह्या नुसत्या कृती नाहीयेत. घारीचं उदाहरण, एखाद्या पक्षिणीचं उदाहरण, एखाद्या माकडीणीचं उदाहरण दिलंय, आईचं उदाहरण दिलंय. ही फक्त उदाहरणं नाहीत, ह्या वृत्ती आहेत. वृत्ती, या वृत्तीने आपण भगवंताशी बांधलं गेलं पाहिजे. ही कृती नाहीये फक्त. आणि देव आम्हाला आश्वासन देतोय, एखादी आई जसं लेकराला सांभाळते तसं मी तुम्हाला सांभाळणार आहे. मग हे देवाचं आश्वासन आहे. आता इथं शंका नको. आणि संशय जो घेतो, संशयी आत्मा विनश्यती, संशयी माणूस स्वतःही सुखी होत नाही आणि जगालाही सुख लागू देत नाही. म्हणून आपण सगळ्यावर विश्वास ठेवतो, पण संतांवर विश्वास आपला कमी आहे. सगळ्या जगावर विश्वास आहे आमचा, प्रपंचावर फार विश्वास आहे, पण देवावर आणि संतांवर विश्वास कमी आहे. बाबा महाराज सातारकर म्हणायचे, देवाला माना किंवा मानू नका, त्यांनी तुम्हाला मानलंय एवढं तरी माना. त्यांनी आपल्याला मानलंय की नाही? आपण त्याला विसरलो तरी चालेल, पण तो आपलं विस्मरण होऊ देत नाही याचं तरी स्मरण ठेवा. आणि आपण जर त्याला विसरलो ना, तर आपल्या घरासमोर गर्दी जमते. मग उचला म्हणतात लोक, संपला यांचा कार्यक्रम. मग राम नाम सत्य, बाकी काही सत्य नाही. सगळ्यात सत्य खरं तेच राहतं. किती काळजी घेतो तुलसीदासांना विचारा. आपल्याला असं वाटतं आपल्या त्याचं आपल्याकडं लक्षच नाही, म्हणून देवाकडे तोंड करून आपण जे मागतो आणि देवाकडे पाठ केल्यानंतर आपण जे वागतो त्याच्यावर बऱ्याच गोष्टी डिपेंड असतात बरं का. तुलसीदासांना विचारा, ते म्हणाले, चीटी के पाव मी घुंगरू बजे वो भी नाद श्री रघुनाथ सुने. इतकी त्याची सत्ता आहे, इतकं त्याचं लक्ष आहे तुमच्या माझ्यावरती, इतकं त्याचं लक्ष आहे. कुठपर्यंत सांभाळतो? होठ कंठ चले नाही. आयुष्यात अशी अवस्था येते, उठलेलं बसवत नाही, बसलेलं उठवत नाही, मुखाने नाम नीट घेता येत नाही, काहीच नाही, शरीर गतक प्राण झालेलं व्हायच्या अवस्थेत जिव्हा रटे नारा, होठ कंठ चले नहीं, जिव्हा रटे नारा, राम हमारा जप करे हम बैठे आराम, हम बैठे आराम.
तरी चालेल, पण राम आमचा जप करेल, भगवंत आम्हाला सांभाळेल. कसा? घार हिंडते आकाशी, चित्त तिचे झाप घाली पिलापाशी. झाप शब्द वापरला. या झाप शब्दामध्ये आवरण, आच्छादन, संरक्षण. पडता जड भारी दासी आठवावा हरी, मग तो येऊन दिशीण आड घाली सुदर्शन. इतकं सांभाळतो, इतकं सांभाळतो. सगळ्या भक्तांचा सांभाळ योग्य पद्धतीने देवानी केलाय. सांभाळ करताना तुका म्हणे त्याचा देव सर्व भार चालवी कामार होऊन या गडी झाला. राजसूय यज्ञामध्ये पांडवांच्या घरच्या उष्टा पत्रावळ्या सुद्धा उचलल्या. द्रौपदीच्या थाळीतलं भाजीचं उष्ट पान जेवून तृप्तीचा ढेकर दिला त्यांनी. आणि त्या द्रौपदीचं एक चिंधीचं ऋण भगवंतांनी लक्षात ठेवावं. आणि भर दरबारामध्ये दुःशासनाने वस्त्र धरलं होतं, केसांना धरून फरफटत ओढत आणली होती, दयेची याचना करत होती. कुणीच काही नाही करू शकलं. रथी महारथी होते तिथं, पांडव होते, एकापेक्षा एक परम प्रतापी वीर होते. सांगत होती ओरडून, मी कौरव कुलाची मर्यादा आहे, मी कौरवांची स्नुष आहे. नाही कुणी ऐकलं. हात सोडले आणि भगवंताचा धावा केला. आला नव्हतो, आला. पूर्णपणे संरक्षण करण्याची जर जबाबदारी तो घेतो, फक्त त्याच्याशी नात्याने जोडलं गेलं पाहिजे. आईचं आणि लेकराचं जसं नातं आहे ना, तसं भगवंताला आम्हाला त्याच्याकडे आई म्हणून जाता आलं पाहिजे. संतांनी आई म्हणून धाव घेतली. धाव घाली आई आता पहाते सकाळी. आई म्हणून बघितलं. विठाई, किठाई, कृष्णाई. तो पांडुरंग विटेवर उभा आहे, कटेवर हात ठेवून, पण आई म्हणून पाहिलं. म्हणून तर तो विठू माझा लेकुरवाळा आहे. विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा. निवृत्ती हा खांद्यावरी, सोपानाचा हात धरी, पुढे चाले ज्ञानेश्वर, मागे मुक्ताई सुंदर. असा लेकुरवाळा माझा पांडुरंग आहे. आपल्याला आई म्हणून, आपल्याला लेकरू बनून जाता आलं पाहिजे. कसं जायचं? सकाळची वेळ आहे, एक सौभाग्यवती आहे, गृहलक्ष्मी आहे, सणाचा दिवस आहे, नैवेद्याचं काम करायचंय, सोहळ्यातला स्वयंपाक आहे, सगळा नैवेद्य करायचंय. म्हणून तिने सगळी तयारी केली आणि स्वयंपाकाला लागली. स्वयंपाकाची तयारी सुरू आहे. 6 महिन्याचं लेकरू होतं तिचं बरं का. आणि ते पहाटेची वेळ उठल्याबरोबर, आता लेकरं अगदी लहान लहान आहे, त्यांना अनुभव आहे, ती बरोबर पहाटे उठून बसतात कामात, आहे की नाही. त्याला झोपवलं पाळण्यात आणि ती कामाला लागली. कामाला सुरुवात झाली, सोहळ्यातला स्वयंपाक सुरू झाला. आता इकडे तिकडे हात नको लागायला, छान स्वयंपाक व्यवस्थित होऊ दे म्हणून स्वयंपाक सुरू झाला. आणि 15व्या मिनिटाला ते कार्ट रडायला लागलं. ते आईनं तसंच ते बाळ रडत ठेवलं. तिचं काम चालू झालं. शेजारीण आली, सख्खी होती म्हणून आली, आणि तिने पटकन विचारलं, बाई ग तुझं लेकरू कधीच रडतंय, त्याला घे तरी. ती म्हणाली, अगं घेतलं असतं, पण म्हणाली आता मी सोहळ्यात आहे, आता माझा स्वयंपाक सुरू झालाय, आता थोडा वेळ रडेल, झोपेल, जाऊ दे. ती म्हणाली, मी तुझी समस्या सोडवते. त्या बाळाला घेतलं तिने, त्याच्या अंगावरचे सगळे कपडे काढले, खऱ्या अर्थी त्याला सोहळा केला. त्याच्या अंगावरची सगळी वस्त्र काढली आणि आपल्या आईकडे त्याला दिलं. आईनं त्याला पटकन उचलून घेतलं, पटापट मुके घेतले. दृष्टांत संपला. मला सांगायचं एवढंच की आपल्यालाही त्या जगाच्या आईने उचलून घ्यावं असं वाटत असेल तर आपल्याही अंगावरती अनेक मोहाचे, मायेचे, अहंकाराचे, वासनांचे अनेक पट म्हणजे वस्त्र चढवलेली आहेत. ती एकदा उतरवली की ती जगाची आई आपल्याला उचलून घेतल्याशिवाय राहणार नाही. घार हिंडते आकाशी. तिचं चित्त फक्त तुमच्या माझ्याकडे आहे आणि हे विसरतो ना आम्ही, म्हणून आम्ही दुःखाच्या सागरात अडकतो. म्हणून पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे. किती सांभाळते, किती सांभाळते. एखादी आई आपल्या लेकराला जसं सांभाळते तशी ती विठाई माऊली आपल्याला सांभाळते. आपल्याला राका कुंभार नावाचे संत माहिती आहेत. भगवंतावर अनन्य भक्ती करावी. राका, बंका आणि वंका असं ते कुटुंब होतं बरं का. बायकोचं नाव बंका, मुलीचं नाव वंका. मांजर पाळली होती राकांनी, आणि ती मांजर, आता ज्यांच्या घरी मांजरी असतील त्यांना अनुभव असेल, छान प्रपंच चालू आहे, उदरनिर्वाह चालू आहे. आता कुंभार म्हटलं की कुंभाराच्या घरचा व्यवसाय काय? तुम्ही जागे आहेत ना सगळे? काय? मडकी बनवायची, विकायची, आणि मातीची भांडी. बरं, कुंभाराच्या घरी एक भट्टी असते. त्या भट्टीला आपल्याकडे एक शब्द आहे, आवा. आवा चालली पंढरपूरला, त्यातली आवा नाही. भट्टीला आवा म्हटलं जातं ना. मडकी भाजली जातात आणि असा तो आवा. आता एखाद दिवशी तो पेट घ्यायचा, म्हणजे भट्टी पेटवली जायची.
सगळी मडकी भाजून म्हणजे सगळी मडकी तयार करून ठेवली. त्यांनी एक मांजर पाळली होती आणि एक दिवस ती मांजर व्यायली. 5 पिल्लं झाली तिला. आणि ती मांजर आपल्या 5ही पिल्लांचा मुक्काम सतत बदलायची. सगळ्यांना माहिती आहे. मांजर दातात धरते आपल्या बाळाला. विठ्ठल 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 विठ्ठल. माझा दृष्टांत हृदयात पोहोचू दे. इथं विनोद नाही मला अजिबात करायचा. विठ्ठल विठ्ठल. मांजर काय करते? पिलाला कुठं धरते? दातात धरते ना, तोंडात धरते. न्यायशास्त्रामध्ये मार्जार न्याय आहे आणि मरकट न्याय आहे. मांजर आपल्या पिलाला धरते आणि माकडाच्या बाबतीमध्ये पिलू माकडाला धरतं, आईला धरत असतं. आईने त्याला धरलेलं नसतं, पण आईची झेप केवढी मोठी असू दे पण ती जबाबदारी घेते, त्याला पडू नाही देणार. माता पिता काय सांभाळतात आपल्या लेकरांना, बघा ना किती सांभाळावं. म्हणून का दृष्टांत दिला हा मार्जार न्याय, मरकट न्याय? का बरं सांगितलं असेल? वानर हिंडे झाडावरी, जनाबाई सांगतात. पण पिलू बांधून उदरी, कायम ते पिल्लू तिच्या उदराशी बांधलेलं असतं. पंच माहितीये ना, ते फिरते ना रील सगळीकडे. जपान मधलं एका प्राणी संग्रहालयातलं माकड आहे, ते सगळीकडे ती रील आता सध्या फिरतीये. काय दिला संदेश त्या रीलने आम्हाला? काय दिला हो? माणूस अखंड प्रेमाच्या शोधात आहे. आईची जागा कोणी भरून काढू शकत नाही. ती आई, त्या आईनं त्याला धुडकारलं म्हणून ते बाळ सगळीकडे आपली आई शोधतंय. माकडांनी बाकीच्या माकडांनी त्याला नाही जवळ केलं, पण ते पिलू त्याला पंच नाव दिलं आणि ते सगळीकडे फिरतं, सगळीकडे फिरतं. तिथल्या त्या कर्मचाऱ्यांनी त्याला एक सॉफ्ट टॉय आणून दिलं आणि त्या खेळण्याबरोबर ते माकड इतकं बांधलं गेलं भावनिक दृष्ट्या की सगळ्या क्रिया करताना ते त्या खेळण्याला घेऊन फिरतंय. आज प्रेमाची नाती नसतील, प्रेम नसेल ना, तर जगात कशालाच अर्थ नाही मंडळी. आपल्याकडे सगळं असेल, पैसा असेल, श्रीमंती असेल, सत्ता असेल, पण प्रेमाची माणसं नसतील ना आजूबाजूला, तर तुमच्या असण्याला आणि तुमच्या संपत्तीला कुणीही विचारणार नाही, कुणीही नाही. आपल्याला खडसावणारं, आपल्या पाठीवर हात टाकणारं कौतुकाची, प्रेमानी मायेनी कुरवाळणारं, आपलं कौतुक करणारं, प्रसंगी जाब विचारणारं कोणीतरी आपल्याला पाहिजे. प्रेमाची माणसं जपणं फार गरजेचं आहे, फार. आणि आम्ही काय करतो माहितीये का, या बुद्धीमध्ये, या मेंदूमध्ये इतका कचरा भरून ठेवलाय सध्या. याची आडवीन, त्याची जिरवीन, तुला बघून घेईन, एवढंच आहे सगळं. प्रचंड. बरं याच्यासाठी दिली का हो बुद्धी? ज्ञानोबरायांना विचारा ना, बुद्धी कुठं नेते आम्हाला? बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी, एका केशवराजे सकळ सिद्धी, एका केशवराजे सकळ सिद्धी. बुद्धीचे वैभव अन्य नाही जाते. म्हणून बुद्धी शरण जाणारी असली पाहिजे बरं का. जी शरण जाते तीच देवाकडे घेऊन जाते. त्या मांजरीनं पिल्लांना जन्म दिला, 5 पिल्लं तिची. तिनं त्यांचा मुक्काम बदलावा आणि ओलं एक कच्चं मडकं ठेवलं होतं. त्या मडक्यात तिने त्या पिल्लांना आणून ठेवलं होतं, एका मडक्यात. परिणाम काय झाला? आता कच्ची मडकी आहेत, ओली आहेत, 5ही पिल्लं एका मडक्यात आणून ठेवली आणि ती मांजर गेली गावात. आता तो नेमका भट्टी पेटवायचा दिवस होता. भट्टी पेटली, एक 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 ओलं कच्चं मडकं भट्टीत जायला सुरुवात झाली. सगळी मडकी भट्टीत गेली. ज्या मडक्यामध्ये ही 5 पिलं होती तेही मडकं त्या भट्टीत गेलं. आणि भट्टीतनं जसा धूर बाहेर यायला लागला तसं गावात फिरणाऱ्या मांजरीला कळलं, माझी बाळं मडक्यात आहेत आणि ते मडकं भट्टीत आहे. वात्सल्य, मातृत्व निसर्गात सगळीकडे आहे, सगळीकडे आहे. पहा, फक्त शोधून बघायची गरज आहे. मांजर धावत आली आणि राकांच्या पायाला अशी चाटायला लागली. त्या आगीच्या दिशेने झेप घ्यायला लागली. मांजर बाजूला केलं त्यांनी, म्हणले अगं खुळी का तू, आगीत कुठे जाती, उड्या मारती. तिने परत आपल्या मालकाच्या पायाला चाटावं आणि राकांनी ओळखलं, आईची भाषा ओळखली. हात जोडले पांडुरंगाला, म्हणले पांडुरंगा, या मुखाने कधी कुणाची निंदा नाही केली, मनात कधी कुणाबद्दल पापी विचार नाही येऊ दिला. ही माझी भट्टी आज पेटली, आता 3 दिवस ही भट्टी विझणार नाही. तुझी अनन्य भावे सेवा केली, मी तुझं लेकरू आहे, तू माझी माय आहे पांडुरंगा. आता 3 दिवस ही भट्टी पेटत राहील,
यातल्या एका मडक्यामध्ये या माईची लेकरं आहेत. तुझी खरंच जर सत्ता असेल सगळ्या विश्वावर तर माझा तुझ्यावर नितांत विश्वास आहे. 3 दिवसानंतर या माई लेकरांची भेट तू घडवून द्यायची. 3 दिवसानंतर ही भट्टीतली लेकरं, ही पिलं जिवंत बाहेर आली पाहिजेत म्हणून ठाण मांडलं आणि सांगितलं, तू तुझा शब्द राख. तुझा शब्द आहे अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. तू भक्ताचा क्षेम योग सगळं वाहतोस ना, तू तुझं ब्रीद सांभाळ. भगवंतांना शब्द दिला. एका भक्ताचा शब्द असतो, संतांचा शब्द होता. म्हणाले, देवा तू तुझं ब्रीद सांभाळ, मी तुला वचन देतो, जर या भट्टीत गेलेली मडक्यातली लेकरं जर जिवंत बाहेर आली ना तर घरदार सोडीन, घरादारावर तुळशीपत्र ठेवीन आणि तुझी भक्ती करायला पंढरपुरात येऊन राहीन कायमचा. 3 दिवस तिथंच बसले, उपोषण केलं, निष्ठा आणि नाम सुरू केलं. विठ्ठल 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 अखंड नामस्मरण. 3ऱ्या दिवशी भट्टी विझली. भट्टीतली सगळी मडकी बाहेर निघायला लागली. राकांची मुलगी होती, पत्नी होती शेजारी. सगळी मडकी जशी बाहेर निघाली आणि ज्या मडक्यात आपली पिल्लं आहे त्या मांजरीला जास्त माहिती होतं, ती त्या मडक्याच्या दिशेने धाव घ्यायला लागली. ते मडकं जसं बाहेर आलं, राकांनी हात घातला आणि 1 2 3 4 5 तुरु 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 पिल्लं धावायला लागली. राकांच्या डोळ्यात पाणी आलं. देवा तू तुझा शब्द सांभाळलास, आता मी माझा शब्द सांभाळणार. क्षणोक्षणा सांभाळी तो साक्षी होतो आपुला, साक्षी होतो आपुला, साक्षी होतो आपुला. सांभाळी तो साक्षी होतो आपुला, साक्षी होतो आपुला, साक्षी होतो आपुला. क्षणोक्षणा सांभाळी तो साक्षी होतो आपुला, साक्षी होतो आपुला, साक्षी होतो आपुला. भगवंत अखंड सांभाळतो. तो साक्षी भावाने आपल्याकडे पाहतोय, फक्त आपलं त्याच्याकडे लक्ष नाही. हा विषय वेगळा आहे. आपण आई म्हणून किंवा लेकरू म्हणून त्याच्याकडे धाव घेत नाही. माझ्या तुकोबरायांनी सांगितलं, जसा पाण्याशिवाय मासा तळमळतो तसा मी तुझ्याशिवाय तळमळतोय. भेटी लागी जीवा लागलीसे आस, कन्यासा सूर्याशी जाये मागे परतोनी पाहे. इतकी आर्तता भगवंताविषयी असली पाहिजे तर भगवंत आईच्या नात्याने आमचा सांभाळ करतो. माता गुंतली कामाशी, चित्त तिचे बाळापाशी, वानर हिंडे झाडावरी, पिलू बांधोनी उदरी. अशा दृष्टांतांनी जर जनाबाईंनी भक्ताचं आणि देवाचं सख्यत्व किंवा ते नातं एका विशिष्ट उंचीवर कसं नेता येईल हे आम्हाला वारंवार सांगितलं. मंडळी, या भूमीला एक राजा मिळाला ना, शककर्ता राजा. किती सुंदर मातृभक्ती होती माझ्या राजांची. जिजाऊ मातोश्रींनी गर्भातल्या बाळाला सांगावं, बाळा जळण्याच्या तयारीने जन्माला ये, कारण आजूबाजूला सगळीकडे अंधकार आहे अन्यायाचा. एका ज्योतीने ठरवलं जळायचं तर मोठ्यात मोठ्या अंधाराचा नायनाट करता येतो. गर्भात अशा मोठी आवडल्या जात होत्या. काय संस्कार होते आईनं लेकरावर केलेले. आता आम्हाला इतका आनंद असतो, आमच्या लेकराचा काही त्रास नाही. उठ म्हणलं की उठतो, बस म्हणलं की बसतो. अगदी वडिलांच्या वळणावर गेलाय. नाही कळलं, जाऊ दे. सकाळी एकदा त्याला जागेवर बसवलं तर दुसऱ्या दिवशी जरी बघितलं तरी ते कार्ट तिथंच सापडेल. उसको हिंदी में गोबर गणेश कहते, जहा बिठाओ वही बैठे. पोरगा असं पराक्रमी पाहिजे ना घरात जन्माला येणार. पुत्र बाबा आईसा गुंडा, ज्याचा 3ही लोकी झेंडा. मग आईचं कौतुक, आजींचं कौतुक का करायचं. अशी सुपुत्र संतती जन्माला घातली, उत्तम संस्कार पेरले त्या कुटुंबामध्ये, त्या मुलांमध्ये, की आता ही मुलं देशाच्या, धर्माच्या, देवाच्या कामासाठी येत आहेत. दादांचं सांगितलं ना मला की प्रत्येकासाठी तयार आहे. एखादा रुग्ण असू दे, एखादा गरजू असू दे. बघा ना, दुसऱ्याच्या चेहऱ्यावरचं आनंद बघण्याचं समाधान कुठल्याच संपत्तीत मोजता येत नाही, कुठल्याच पैशात मोजता येत नाही. फार आपल्याकडे असावं लागतं असंही काही नाही, फक्त देण्याची वृत्ती असावी. परोपकाराय पुण्यम पापाय परपीडनाम. यासारखा धर्मच नाही दुसरा. काय धर्म धर्म धर्म, अवघड काही नाही धर्म. इतका सुंदर सोप्पा धर्म व्यासांनी सांगितला. 18 पुराणेषु व्यासेस्य वचनद्वयम परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनाम.
इतरांवर उपकार करणं हे पुण्य आहे आणि दुसऱ्याला त्रास देणं हे पाप आहे. बस इतकं सोपं पाप पुण्याची संकल्पना सांगितली आणि मग देव जोडला जाईल, देव सोबत येईल. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आईच्या राजकारणाचा दीर्घ अनुभव घेतला आणि या महाराष्ट्राला एक शककर्ता राजा प्राप्त झाला, स्वराज्य स्थापन झालं. 32 मण सोन्याचं सिंहासन रायगडाच्या मातीत उभं राहिलं होतं. ही श्रीमंती आणि हे ऐश्वर या भूमीने पाहिलं. राज्याभिषेकाचा दिवस राजांचा. आई काय असते हो की ज्या जिजामातोश्रींनी छत्रपती अफजल खानाच्या मोहिमेवर चालले होते, 28 वर्षाचं वय होतं राजांचं आणि अफजल खानाच्या मोहिमेवर राजे निघालेत. आऊसाहेबांचं दर्शन घेतलं. मासाहेब मुजरा करतो, आशीर्वाद द्या म्हणून. आऊसाहेबांनी एक पत्र ठेवलं राजांच्या समोर, म्हणले राजा याच्यावर सही कर आणि मग मोहिमेला जा. शिवबांनी विचारलं आईसाहेब कसलं पत्र आहे? म्हणाले तुझं मृत्यूपत्र आहे. ही आई होती, ती आई होती. आताची आई का बरं फरक का आम्हाला बघावं लागेल मागे जाऊन? आताची आई म्हणते बाळा लागेल तुला काय पडशील, खेळायला जाऊ नको, सायकल शिकू नको. मग काय करू तरी काय आई? पोहायला जाऊ नको, बुडशील. मग करू तरी काय? टीव्ही बघ, हा घे मोबाईल, मी माझं काम करते, तू तुझं काम कर. आयुष्य चाललं नुसतं दुसऱ्यांची स्टेटस बघण्यात. मी परवाही म्हटलं की खरं सांगा दिवसातला किती वेळ लोकांची स्टेटस बघण्यात जातो की नाही? आमच्या स्टेटसचं काय नाही का? आम्ही आत बघायलाच तयार नाही, आम्ही सगळे बाहेर बघतोय सध्या. स्वतःचा श्वास कोणी ऐकायला तयार नाही. मुरारी बापू म्हणतात कभी खुद को फोन लगा के देखा है, एंगेज टोन सुनाई देगी म्हणले. लावलंय आता, लावू नका, नंतर बघा, प्रयत्न करा. आपलाच मोबाईल घ्यायचा, आपलाच नंबर त्याच्यावर डायल करायचा. अभी इस समय सभी लाईन व्यस्त है. आम्ही इतके व्यस्त आहे की आम्हाला आमची माणसं दिसत नाही. आम्हाला प्रचंड आम्ही वखवख करतोय आधुनिक सुखाच्या साधनांनी. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अखंड हा जीव धावतोय. कधी धाव कमी होणार हो ही? जेव्हा भगवंताशी आम्ही आईच्या नात्याने जोडले जाऊ, लेकरू म्हणून धाव घेऊ, तेव्हा अहंता संपेल, ममता संपेल. जेव्हा राका ते म्हणाले देवा तू तुझा शब्द राखलास, आता माझी पाळी आहे, मी माझा शब्द राखेन. पंढरपुरात गेले. पंढरपुरात गेल्यानंतर लाकडं जंगलातनं आणायची, मोळ्या बांधायच्या आणि ते विकायची, उदरनिर्वाह करायचा, असा व्यवसाय सुरू केला. रस्त्याने चालत असताना मागे मुलगी आहे, तिच्या मागे पत्नी आहे आणि 3 जण चालतायत. चालत असताना मातीत एक सोन्याचं नाणं किंवा काहीतरी तत्सदृश एक वस्तू दिसली. राकांनी आपल्या मागे येणारी आपली बायको आणि मुलगी आहे याचा विचार करून त्या सोन्याच्या वस्तूवर माती झाकली की त्यांना दिसता कामा नये. पण मला विरक्ती आहे, वैराग्य आहे, पण स्त्री सुलभ भाव आहे. सोन्याचा मोह जडू शकतो, माझ्या मुलीला त्याचा मोह निर्माण होऊ शकतो. म्हणून राकांनी त्याच्यावर माती टाकली आणि बाहेर निघून गेले. पुढे चालायला लागले. मुलगी हुशार होती, चाणाक्ष होती, कुळी कन्यापुत्र होती, जे सात्विक. तिने पाहिलं आणि विचारलं बाबा. तिने ती माती बाजूला काढली, ते सोनं हातात घेतलं. म्हणली बाबा काय केलं तुम्ही इथं? राका म्हणले अगं तिथं ते पडलं होतं सोनं, तुला त्याचा मोह निर्माण होऊ नये म्हणून त्याच्यावर माती टाकली. मुलीचं उत्तर ऐका. ती म्हणाली बाबा ही माती आणि हे सोनं दोन्ही हातात घेतलं, दिलं भिरकावून, दोन्ही आम्हाला एकसारखं आहे. तुमचे येर वित्त धन आम्हा मृत्तिके समान. सगळंच सारखं आहे माझ्यासाठी. बाबा या सोन्याचा मोह मला जडेल म्हणून तुम्ही माती झाकली त्याच्यावर, पण मला सांगा अशी किती सोन्याची नाणी टाकली म्हणजे भट्टीत गेलेली मांजरीची पिल्लं जिवंत बाहेर येतात? म्हणजे याच्याही पेक्षा माझा बाप कितीतरी श्रीमंत आहे, ज्याचं विठ्ठल ऐकतो. एवढी श्रीमंती जर माझ्याकडे आहे तर मी याचा मोह का धरू? हे संस्कार. छत्रपती शिवप्रभूंच्याकडून मृत्यूपत्र जी आई करून घेते आणि सांगते हे राज्य तुझं नाही, हे राज्य नसे शिवबाचे, हे राज्य देव धर्माचे, हे राज्य नसे शिवबाचे, हे राज्य देश धर्माचे, हे राज्य नसे शिवबाचे, हे राज्य देव धर्माचे. हे देव धर्माचं स्वराज्य आहे, हे तू निर्माण केलेलं, तुझ्यासाठी नाही. हे गोब्राह्मणांचं स्वराज्य आहे, हे देश धर्माचं स्वराज्य आहे. इथल्या रयतेच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लागता कामा नये. हा संस्कार आहे या रयतेचा. राजा हा उपभोग शून्य स्वामी आहे इथला. आपल्याकडे कसं आहे, उपभोग नाही तर राजा नाही. राजा आहे म्हटल्यानंतर उपभोग आहेच आहे. म्हणून राजांकडे का बघायचं? श्रीमंत योगी का म्हटलं असेल हो त्यांना समर्थांनी? योगी कधी श्रीमंत नसतो आणि श्रीमंत कधी योगी नसतो. पण हा एकमेव या मातीत जन्माला आलेला राजा होता जो श्रीमंत योगी होता. एका क्षणात सद्गुरूंच्या झोळीत राज्य देऊन टाकलं. शेकडो गडकोटांचं राज्य कमावलं होतं माझ्या राजांनी, शेकडो. पण तुकोबरायांना असं देऊन टाकलं. तुकोबराय म्हणतात आम्ही तेडे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी,
आम्हाला काही नको, तुमचे येरवित्त धन आम्हा मृत्तिके समान. आणि हा आदर्श, हा संस्कार मृत्यूपत्रावर सही करून घेणारी माता प्रसंगी किती कठोर असेल. तू वाटेल तसा वाग, वाटेल तसं कर, असं नाही, कुठंही कॉम्प्रोमाइज नाही केली. प्रचंड शिस्त, प्रचंड तडजोड. म्हणून मी मगाशी म्हटलं, आज आपल्याला, आम्ही कसं असतं, आम्हाला मिळालं नाही, आमच्या लेकरांना मिळालं पाहिजे म्हणून आम्ही त्याची पात्रता निर्माण होण्याच्या आधी सगळं त्याला देतो, मग त्याची किंमत राहत नाही. जिजाऊ मातोश्रींनी कृतार्थ शेवट अनुभवला जीवनाचा. आपल्या लेकराला इतकं सुंदर घडवलं आणि 32 मण सोन्याच्या सिंहासनावर प्रतिष्ठित झालेलं पाहिलं. डोळे भरून पाचाडच्या वाड्यावर आऊसाहेब होत्या. राजे दर्शनाला गेले, नमस्कार केला आऊसाहेबांना, खांद्याला धरलं राजाच्या आणि आऊसाहेबांनी सांगावं, शिवबा आजच्या दिवशी तुम्हाला काहीतरी मागू का? 72 वर्षाचं वय आहे आऊसाहेबांचं. आजच्या दिवशी तुम्हाला काहीतरी मागू का? राजे म्हणाले, आऊसाहेब हो जरूर मागा. काय देऊ मी तुम्हाला? माझं काळीच काढून देऊ ना आऊसाहेब, सांगा ना काय काय देऊ? आऊसाहेब म्हणाले, राजा माझ्या पुनर्जन्मावर विश्वास आहे, मी हिंदू धर्मशास्त्र मानते, माझा पुनर्जन्मावर विश्वास आहे. मला जर पुढचा जन्म आई म्हणून मिळाला तर माझ्या पोटी जन्माला याल का? पुन्हा एकदा माझ्या पोटी तुम्ही जन्माला याल का? प्रेम स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई. माधव जुलियन नावाचे मराठीतले कवी आहेत. बोलावू मी तुला या कोणत्या उपायी, प्रेम स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई, प्रेम स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई, प्रेम स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई. वक्षी तुझ्या परी हे केव्हा स्थिरेल डोके, घेईल शांत वाया हृत्स्पंद मंद झोके. घे जन्म तू फिरोनी येईन मी पोटी, घे जन्म तू फिरोनी येईन मी पोटी. खोटी ठरोन देवा ही आस एक मोठी, प्रेम स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई. म्हणून प्रत्येकाने आपल्या आईच्या साठी, वडिलांच्या साठी थोडा वेळ देणं, तुमच्या माझ्या धकाधकीच्या आयुष्यातनं माता पित्यांचा सन्मान करणं खूप महत्वाचं आहे. कैलास महाराज तुमचं गाणं ऐकायचं इथे मंडळींना. आज गायाळ पक्षिणी म्हणा. माया मंदिर माया मंदिर लागे कलश फुटाया आज घायाळ पक्षीने जाई पिलाना भेटाया आज घाया आज घायाळ पक्षीने जाई पिलाना भेटाया. वा वा, टाळी वाजव जोरदार. काय असतं बघा ना, परमेश्वराने दिलेला प्रसाद. मंगेश दादाची खूप इच्छा होती, मला आधीच सांगितलं होतं, दादा महाराज ताई महाराजांकडून ते गाणं फक्त आम्हाला ऐकायचं आहे. मुळात आई हा विषय इतका संवेदनशील आहे, प्रत्येकाच्या हृदयातला हळवा कोपरा आहे आणि या आवाजातनं असं काहीतरी येतं. ही परमेश्वराने खूप मोठी कृपा केली आहे महाराज तुमच्यावर, की खूप अल्पावधीमध्ये इतक्या सुंदर पद्धतीनं दुसऱ्याच्या हृदयाला तो आवाज पोहोचतोय. यासाठी कृपा लागते परमेश्वराची. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. आणि खरंच या सगळ्या मंडळींनी भगवंतांनी दिलेला हा प्रसाद प्रसादासारखाच सांभाळलाय. हे महत्वाचं आहे ना, तो सांभाळणं गरजेचं आहे. त्यामुळे जनाबाईंचा हा अभंग, हे अनेक दृष्टांत. आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. भारतीय स्वातंत्र्य यज्ञामध्ये ज्यांनी प्रचंड मोठं बलिदान दिलं आणि ज्यांनी फार देवपूजा नाही केली, देवापुढं तासनतास नाही बसले,
पण आपल्या मातृभूमीला म्हणजे देशालाच देव मानलं आणि भारत मातेला आई म्हटलं. त्यांची पुण्यतिथी आहे आज. वैनतेय स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर लंडनला गेले, शस्त्रास्त्र निर्मिती केली, ब्रायटनच्या समुद्र किनाऱ्यावर बसले आणि आपल्या आईची आठवण आली. नेमजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला तळमळला सागरा. नेमजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला तळमळला सागरा. भूमातेच्या चरणतला तुझ तूता मी नित्य पाहिला होता. मज बदलासी अन्य देशी चल जाऊ. सृष्टीची विविधता पाहू तै जननी हृद विरह शंकितची झाले. परी तुवा वचन तिजरी धले मार्गज्ञ स्वयी नीच पृष्ठीवाहीन. परी तुवा परत आणीन विश्वसलो या तव वचने मी जगदानुभव योगे बनुनी तवाधिक शाक्त उद्धरणी मी. येईन खरे कथुनी सोडिले तिजला सागरा प्राण तळमळला तळमळला सागरा सागरा सागरा. भारत माता की विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हे विठोबा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा
दासी आणि चारा घार हिंडते आकाशी झाप घाली पिलापाशी. कीर्तनाची वेळ संपलेली आहे. दादा म्हणले पोहडा म्हणा. आता मग अजून 1 वाजेल आपल्याला, कशाला मग, नाही का? हा म्हणायचं काही आवश्यकता नाही वाटत आहे मला ह्या भावामध्ये, नको आता असं वाटतं, नाही का? काय होईल सगळं आहे की नाही? गोड जनाबाईंचा अभंग आपण छान चिंतन करण्याचा प्रयत्न केलाय. छान दृष्टांत जनाबाईंनी सांगितल्या पद्धतीने अल्पकुवतीनुसार अल्पमतीनुसार आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. जाऊ दे ना, सगळंच एका कीर्तनात कशाला. परत विठ्ठल विठ्ठल गोड ही मंडळी आज साथीसाठी लाभली आहेत. आपण सर्व मंडळी इतक्या आनंदाने इथं कीर्तन सेवेकरता आणि आजींच्या या पुण्यस्मृतीला वंदन करण्याकरता इथं उपस्थित आहात. मी खरं सांगते मंडळी, आयुष्यातलं सगळ्यात मोठं कटू असलेलं सत्य आहे मृत्यू. प्रत्येकाला इथून जायचं आहे ना, प्रत्येकाला जायचं आहे. पण ज्याच्या माध्यमातून आम्हाला आयुष्य मिळालं त्या भगवंताला आपण विसरतो. आणि खूप मोठा म्हणजे आयुष्यामध्ये नतद्रष्टपणा जर कुठला असेल तर तो हा आहे की आपण इथं येऊन देवाला विसरतो, देवभूमीत राहतो आणि देव मान्य करत नाही. म्हणून सावरकरांचं का मी आता गाणं म्हटलं की त्यांची पुण्यतिथी, अर्थात त्यांचं स्मरण म्हणून. आणि एवढंच नाही, भगवद्गीतेचं तत्वज्ञान सावरकरांनी आम्हाला सांगितलं. फार तासनतास देवाचं कधी केलं नसेल, पण ज्यावेळी मध्य समुद्रामध्ये त्यांनी उडी घेतली त्यावेळी लंडनमध्ये शस्त्रास्त्र निर्मिती केली. भारतामध्ये जहाजातनं बसून त्यांना आणलं गेलं. भारतात खटला चालला गेला. भारतामध्ये इंग्रजांनी त्यांना शिक्षा सुनावली 50 वर्ष अंदमानची काळ्या कोठडी. 25व्या वर्षी शिक्षा झाली आणि म्हणाले आता 80व्या वर्षी, तुमच्या वयाच्या 80व्या वर्षी तुम्हाला सोडू बरं का. तेव्हा सावरकर ठासून त्या जजला त्यांनी विचारलं होतं की आर यू शुअर दॅट ब्रिटिशर्स विल रूल इंडिया अप टू 1960, म्हणजे 1960 सालाला तुम्हाला सोडू आम्ही, तोपर्यंत तुम्ही तिकडे राहा काळ्या कोठडीत. सावरकर म्हणाले तुम्हाला याची खात्री आहे का की तुम्ही आमच्या देशात 1960 सालापर्यंत राहाल? तुम्हाला खात्री आहे? आणि 1947ला इंग्रजांना जावं लागलं. प्रत्येक क्रांतिकारकांनी, प्रत्येक वीरांनी दिलेलं इथलं बलिदान अजिबात वाया नाही गेलं. सावरकरांनी जहाजातनं उडी टाकली होती. इंग्रजांच्या बंदुका होत्या मागे रोखलेल्या, पण ती उडी टाकल्यानंतर तिकडे अर्थात ते पकडले गेले, कैद झाली, खटला चालला, सगळं झालं. पण कोर्टामध्ये जजनी विचारलं होतं तुम्हाला भीती नाही वाटली? पोलिसांनी विचारलं होतं तुम्हाला भीती नाही वाटली? मध्य समुद्रात उडी टाकली. सावरकर म्हणाले होते आज तुम्ही पुण्यात आलात ना, तर डेक्कनच्या चौकामध्ये पुण्यामध्ये सावरकरांचं स्मारक आहे जिथं परदेशी कपड्यांची होळी त्यांनी केली. आता पुणेकर आम्ही, माऊली म्हणलेत पुण्याची गणना कोण करी. हा पुण्याची नाही, पुण्याची गणना कोण करी. पण आमची खासियत नको का आम्हाला सांगायला? पुणे तिथे काय उणे म्हणतात की नाही, तिथं ती स्मारक आहे सावरकरांचं. त्याच्यावर ओळी लिहिल्यात त्यांच्याच. अनादि मी अनंत मी, अनादि मी अनंत मी, अवध्य मी भला. घर हिंडते आकाशी, घर हिंडते आकाशी, पिल्ला पाशी चित झाप घाले.